गुड मॉर्निंग दोस्तों, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही गार्डनमध्ये आलो आहे। आज शयू आला आहे, हिताक्षी आली आहे, अर्णव आला आहे, सगळे सायकलिंग करायसाठी आलेत। हां, शयू इथं आहे माझ्यासमोरच। हा बघा शयू, हां पकडतो थांब बाळा। शयू आला आहे आणि हा बघा शयू, बस रे सायकलवर। हा शयू आहे, शयू वरती बघ। हॅलो। हां चला, आज शयू सायकल चालवतोय आणि हळू चालवा रे हिताक्षी, सांभाळून। शयू सायकल चालवतोय, हिताक्षी सायकल चालवते, अर्णव सायकल चालवतोय। आज संडे आहे मित्रांनो, तर थोडं मुलांना गार्डनमध्ये फिरायला घेऊन आलो आहे आणि सोबतच मी ब्लॉग पण बनवतोय। तर काल एक आपण शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण काल जाणलो होतो। तर आज आपण जाणणार आहे की मुंबईमध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी किती स्ट्रगल करावं लागतं, आणखी त्याच्या व्यतिरिक्त गावी स्ट्रगल एवढं करावं लागतं की नाही करावं लागत, ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा एक मित्र होता, कुणाचंही मी नाव घेणार नाही, पण मित्र आहे। त्याच्या संदर्भात तुम्हाला मी ज्यावेळी गावी जाईन त्याच्यासोबत एक व्हिडिओ बनवेन मी, त्यावेळी तुम्हाला समजेल। तर आजचा विषय असा आहे की माझा मित्र आणि मी एकदमच दोघंजण आम्ही एकदमच मुंबईला आलो होतो। मुंबईला आल्यानंतर आम्ही दोघं एकदमच सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही दोघं पण स्ट्रगल करत होतो। तर त्यावेळी त्याचे वडील थोडं हॉस्पिटलाइज झाले माझ्या मित्राचे, आणि त्याला घरी वडिलांना आणि आई होती, तर त्यांना सांभाळण्यासाठी कोणी नव्हतं, म्हणून त्याला जरा थोडंसं स्ट्रगल करावं लागलं। आणि त्याच्या आईनं बोललं की वडिलांची तब्येत जास्तच खराब आहे आणि तू गावी आहे, आपल्याला गावीच राहायचं आहे। तर त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला की मी आता गावीच सर्वाइव्ह करेन, आणि तो मित्र माझा गावी गेला। 2011 किंवा 12च्या दरम्यान तो गावी गेला। तो तिकडेच राहिला, म्हणजे त्याचे वडील त्यावेळी हॉस्पिटलाइज झाले। हॉस्पिटलाइज झाल्यानंतर वडिलांनी त्या 2-3 महिन्यातच वडिलांचा देहांत झाला आणि त्याला आईला सांभाळण्यासाठी गावी राहावं लागलं। गावी राहणं म्हणजे सर्वाइव्ह करणं, सर्वाइव्ह चांगलं झालं पाहिजे, सर्वाइव्ह करण्यासाठी चांगले सर्वाइव्ह झालं पाहिजे ह्या उद्देशाने तो गावी राहिला। आणि गावी राहिल्यानंतर तो शिक्षण चांगलं घेतलं असल्यामुळे गावच्या शाळेमध्ये त्यानं अप्लाय केलं की तो शिक्षक आहे। आता सध्या तो हां चालवा, हा बघा अर्णव, ही दिदी, ठीक आहे। तर तो आता गावच्या शाळेमध्ये शिक्षक आहे, पण तो सध्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती रुजू नाही आहे। तर त्यानं सर्वाइव्ह करण्यासाठी दुसरा एक पर्याय शोधला, काय काय लागतं आणि कशा पद्धतीने आपण सर्वाइव्ह करू शकतो हे सांगण्यासाठीच तुम्हाला त्याचं उदाहरण मी देतो आहे। तर त्यानं गावी तो गणपतीची कार्यशाळा त्यांनी ओपन केली, म्हणजे ॲक्च्युली त्याच्या वडिलांनी ती कार्यशाळा सुरू केली होती। घरीच ते गणपती बनवायचे आणि उत्सव काळामध्ये ते त्यांचं सेल करायचे। अशा पद्धतीने ते त्यांच्या तर माझ्या मित्राच्या वडिलांनीच कार्यशाळा सुरू केली, गणपतीची कार्यशाळा सुरू केली होती, आणि त्यांना ते वडिलांनी सुरू केलेला बिझनेसच मित्राने माझ्या कंटिन्यू पुढे चालू केला आहे, आणि तो गणपतीची कार्यशाळेमध्येच तो आपला सर्वाइव्ह करत आहे। तर वर्षाकाठी त्याचं इन्कम 7 ते 8 लाख रुपये आहे। खर्च वजा करता त्याचं घर व्यवस्थित चालतं। एक मुलगा आहे, फॅमिली छोटी आहे आता त्याची वडिलांच्या देहांतानंतर। तर अशी ही कहाणी आहे मित्रांनो। तर गावी जगण्यासाठी असं काही मोठं इन्कमचं, तुमच्या जर अपेक्षा कमी असतील तर तुम्हाला मोठं इन्कम हवंच आहे असं काही नसतं। तर तुम्हाला सर्वाइव्ह करण्यासाठी फक्त तुमची काम करण्याची इच्छाशक्ती चांगली असावी लागते, आणि ती तुम्ही जर बिल्डअप केला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। त्यानं इतकंच नाही की सर्वाइव्हच करत नाही, तर तो थोडीशी त्याने इन्व्हेस्टमेंट पण केली आहे, नाही असं नाही आहे। त्याचा एक पोर्टफोलिओ आहे, तो बनवला आहे त्याने, बऱ्याचशा गोष्टी त्याने आता केल्या आहे, आणि आता त्याचा बिझनेस पण त्याने स्वतः इम्प्रूव्ह केलेला आहे, आणि त्याच्या ऑर्डर्स बिझनेसच्या तालुक्याला, जिल्ह्याला तो बनवून पाठवतो आहे, म्हणजे रॉ मटेरियल गणपतीचे। आणि नंतर त्या कार्यशाळेमधून गेलेलं जे मटेरियल आहे ते मटेरियल रॉ मटेरियल गेलेलं आहे, ते मटेरियल पुढे गेल्यानंतर तिकडे कलर काम वगैरे करून ते विकत असतात।
अशा पद्धती परिस्थितीमध्ये हार मानायचं नाही आहे आपल्याला आणि सर्वाईव्ह करतेवेळी मेहनत करायची तयारी असली पाहिजे माणसाची. आणि ज्यावेळी माणसाची मेहनत करायची तयारी होते ना त्यावेळी तुम्हाला तुमचं माइंडसेट सेट होतं. त्यावेळी माइंडसेट झाल्यानंतर तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा तुम्हाला विचार करायची आवश्यकता नाही आहे. आणि एकदा तुमचं माइंडसेट बिल्डअप झालं तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचं मला वाटते सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की पहिला तुम्ही माइंडसेट बनवा, माइंडसेटवर काम करा. किंवा कोणती एखादी गोष्ट तुम्हाला करायचं आहे, कोणता एखादा छोटा बिझनेस तुम्हाला करायचा आहे तर त्याच्यावरती तुम्हाला किती स्ट्रगल करावं लागणार ह्या गोष्टीवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मित्रांनो, सांगण्याचा पर्याय हा होता की एकदा तुमचं माइंडसेट डेव्हलप झालं तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही आणि कोणत्याही गोष्टीचं म्हणजे तुम्हाला ताण येणार नाही आहे. आणि जर तुम्ही ठरवलंच आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगलं काम करायचं आहे तुम्हाला, असं तर तुम्ही स्वतःला बिल्डअप केला असेल तर तुम्हाला 100% त्या गोष्टी तुमच्यावरती इफेक्ट करतात. आणि हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला जास्त काय कोणत्याही गोष्टीवरती आपल्या काम करायची तयारी तुमच्याकडे असली पाहिजे. हे माझ्या मित्राला त्याची वाईफसुद्धा त्याच्या कामामध्ये मदत करत असते. ती गणपतीची कार्यशाळा त्यांनी सुरुवात केली आहे. त्या कार्यशाळेमध्ये दोघे नवरा बायको काम करतात. त्याची आई त्याला हेल्प करते आणि सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित मॅनेज करून घेतल्यात. त्याच्या बायकोच्या माहेरकडील लोक पण त्याला मदत करतात आणि अशा पद्धतीने त्यांना आपला छोटासा बिझनेस सेट करून ठेवला आहे. आता त्याला फक्त कामच करायचं आहे, कारण त्या बिझनेससाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही वस्तू आहेत किंवा जो काही कच्चा माल आहे त्याला मुबलक प्रमाणात मिळतो. कारण त्याच्या बायकोच्या माहेरकडील घरातील लोक पण त्यांचा पण गणपतीच्या कार्यशाळेचाच बिझनेस आहे, त्याच्यामुळे त्याला खूप मदत झाली. आणि त्याने ऑलरेडी हा बिझनेस सेट करतेवेळी त्याची थोडी आयडिया माझ्या मित्राला होती आणि तीच आयडिया कंटिन्यू करून त्यानं आपला बिझनेस सेट केला आणि थोडं थोडं करून त्यानं आपला बिझनेस एक्सपांड पण चांगल्या पद्धतीने केला मित्रांनो. आणि अशाप्रमाणे सर्वाईव्ह करण्यासाठी काही मोठे चॅलेंज नाही आहे. सर्वाईव्ह करतेवेळी आपण काही ठराविक गोष्टींचं लक्ष ठेवावं लागतं. आणि चांगला अभ्यास असेल, कोणत्याही बिझनेससाठी चांगला अभ्यास असेल तर तुम्हाला एवढं काही स्ट्रगल करण्यासाठी आवश्यकता नाही आहे. स्ट्रगल करण्यासाठी म्हणजे आपण प्रत्येक वेळेला हार्डवर्कच केलं पाहिजे असं काही नाही आहे. आपण स्मार्टवर्कसुद्धा करू शकतो. स्मार्टवर्क केल्याने आपलं कामामध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट येते आणि स्ट्रगल कसं डेव्हलप होईल किंवा ती स्किल आपल्याला कशी डेव्हलप करता येईल अशा गोष्टींमध्ये आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. बिझनेस सेटअप करतेवेळी कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस न घेणे किंवा आपल्या फॅमिलीला सर्वाईव्ह करावं लागू नये किंवा तुमच्या बिझनेसमुळे घरामध्ये कोणत्या प्रकारचं टेन्शन होईल ह्या पद्धतीनं कोणतं काम करू नये. तर आपण सेटल होईपर्यंत चालो. आपण सेटल होईपर्यंत ना काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि तो तर प्रत्येक बिझनेस किंवा प्रत्येक काय झालं बिझनेसमध्ये प्रत्येक वेळेला यश मिळेल असं नाही आहे आणि किंवा प्रत्येक वेळेला अपयश मिळेल असंही नाही आहे. तर आपल्या माइंडसेटचा खेळ आहे सर्व काही. आणि काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही थोडंसं स्ट्रगल करावं लागणार. तुम्हाला स्ट्रगल केल्यानंतर त्या गोष्टीमध्ये आपल्याला अनुभव येतो. अनुभवामुळे पुढच्या ज्या चुका होत असतात त्या चुका होत नाहीत. आणि हीच मेन गोष्ट आहे की आपण एखादं काम करायला घेतलो तर ते काम स्ट्रगल झाल्यानंतर ते काम करतेवेळी आपल्याला कोणत्याही प्रकारचा अनुभवामुळे येणारे धोके टाळता येतात बिझनेसमध्ये.